गुड आफ्टरनून स्टुडंट. इयत्ता तिसरी परिसराभ्यास जलसाक्षरता हा घटक आपण पाहणार आहोत. जल म्हणजे पाणी, साक्षरता म्हणजे त्याविषयी जागृती. जलसाक्षरता म्हणजे पाणी वापरासंबंधी जागृती. पहा, त्यातलाच घरगुती पाण्याचा काटकसरीने वापर करणे या घटकामध्ये पाण्याचा घरगुती वापर चित्रामध्ये दिसतो का रे तुम्हाला? पाण्याचा घरगुती वापर पुढीलप्रमाणे केला जातो. काय दिसतंय? भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी. त्याचबरोबर हात स्वच्छ धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी, परसबाग आणि फुलझाडे यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर केला जातो. मग आता पाहूया आपण जलसाक्षरता म्हणजे पाण्याचा गैरवापर कुठे टाळता येईल, पाण्याचा वापर योग्य ठिकाणी कसा केला जाईल. भांडी घासताना नळ चालू ठेवला आणि आपण भांडी घासताना पाणी जर वाया जात असेल तर ते पाणी वेस्टेज जातं. त्याऐवजी लागेल तसं एका टबमध्ये पाणी घेतलं आणि त्यातनं भांड्यांची जर आपण घासण्याचं काम केलं तर आपलं पाणी वाचू शकतं. कपडे धुताना सुद्धा बादलीत नळ बंद केलेला दिसतोय. पहा, याच्यामध्ये 2 बादल्यांमध्ये त्या काकूंनी लागेल तेवढंसं पुरेसं पाणी घेऊन कपडे धुण्याचं काम चालू केलेलं आहे. पाणी पिण्यासाठी आपल्याला आवश्यक तेवढंच ग्लासमध्ये पाणी घ्यावं आणि तेवढंच पाणी प्यावं. अनावश्यक पाणी टाकून देण्यापेक्षा आपल्याला हवं तेवढं पाणी पिण्यासाठी घेत जावे. हात स्वच्छ धुताना सुद्धा या ठिकाणी काय केलेला दिसतं? हा दादा बेसिनच्या जवळ हँडवॉश घेऊन पाण्याचा नळ चालू करून योग्य प्रमाणात पाणी हात धुण्यासाठी घेतलं आहे आणि काम झाल्यानंतर पुन्हा टॅप बंद करणार आहे तो. स्वयंपाकासाठी घेताना सुद्धा पहा काय केलेलं आहे काकूंनी. एका टबमध्ये भाज्या घेतल्यात आणि पुरेसे लागेल तेवढंच पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन त्यासाठी त्या स्वयंपाकासाठी पाणी वापरत आहे. परसबाग, फुलझाडे यांच्यासाठी पाण्याची जी झारणी आहे त्याच्यामध्ये त्या झाऱ्यातनं ही दिदी झाडांना पाणी देत आहे. म्हणजे जेवढं हवं तेवढंच त्या झाडांच्या मुळांपाशी पाणी तिथे सोडलं जात आहे. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीतून पाण्याचा घरगुती वापर कसा केला पाहिजे याचं एक उदाहरण आपल्याला ह्या पाठातून समजलेलं आहे. चला तर मग आता पाणी वाचू आणि पाण्याचा काटकसरीने वापर करूया.